हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं मस्तपैकी गुजराती नाश्ता रेसिपी बनवणार आहोत. खिचू तांदळाच्या पिठाचं बनतं आणि खायला खूपच छान लागतं. तर खिचू बनवण्यासाठी ना मी हे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये मी हे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. म्हणजे ज्या कपाने तुम्ही पाणी घ्याल ना त्याच कपाने तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे बघा, मी हे कप म्हणजे मी हा बाउल घेतलेला आहे छोटूसा. तर ह्या बाउलने मी 1.5 बाउल पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले करायचे आहेत. तर मसाल्यामध्ये मी फक्त काय घेतलं आहे, अर्धा चमचा ओवा, अजवाईन, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा मोठा मी तीळ घेतलेले आहेत. कारण थंडी आहे, थंडीमध्ये तीळ खायला चांगले असतात म्हणून मी तीळ घेतलेले आहे. तुमच्याकडे जर काळे तीळ असतील ना तर ते पण तुम्ही घेऊ शकता. मग अर्धा चमचा सफेद आणि काळे तीळ घेऊ शकता. 3 इंच आलं आहे ते मी किसून घेतलेलं आहे. 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या त्या पण किसून घेतलेल्या आहे आणि 2 हिरवी मिरची अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये ॲड करूया. थोडीशी कोथिंबीर आहे ती पण आपण ॲड करूया आतमध्ये. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. 2 पोहे खायचे चमचे असतात ना ते मी तेल ॲड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं तेल खूपच छान लागतं, टेस्ट त्याची खूप छान येते. पण मी सनफ्लॉवर तेल यूज करते म्हणून मी सनफ्लॉवरचं तेल वापरलं आहे. पण जर तुम्ही शेंगदाणा तेल वापरत असाल तर ह्याच्यामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर नक्की करा, खूप छान टेस्ट येतो. आणि फक्त हा बघा चिमूट एवढा खाण्याचा सोडा मी घेतलेला आहे. तुम्ही जर खाण्याचा सोडा नाही वापरला तरी पण चालेल. व्यवस्थित पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. आणि हे ढवळायला चमचा घ्यायचा नाही, हे ढवळ्यासाठी लाटणीचा वापर करायचा असतो. तर मी लाटणी घेतलेली आहे. हे बघा, पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे. आता पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे आणि थोडं थोडं करून ॲड करून आपल्याला ढवळायचे आहे. हे बघा, आता आपले खिचूचं मिश्रण तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करते आहे. आता याला थोडंसं आपण थंड करायचं. थंड झालं ना की मग आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आता मी खिचू सगळं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता अशी वाटी घ्यायची, त्याला तेलाचा असा हात लावायचा आणि छान असं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पीठ जर तुमच्या हाताला जर चिकट असेल ना तर काय करा, थोडंसं तेल हाताला लावून व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि जर तुम्हाला असे मळून रोल करायचे नसतील ना तर काय करा, छान असे बॉल्स बनवून घ्या. आणि मी ते स्टीमर गरम करत ठेवलेलं आहे. आता हे बघा, हे असे रोल ठेवून दिले आहेत मी. आणि आता हे आपले जे बॉल्स बनवले आहेत ना ते पण ह्याच्यावर ठेवून देऊया. आता आपण गॅसकडे जाऊया. हे बघा, स्टीमरमध्ये बघा मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी छान असं उकळलं आहे. आता हे आपण ह्याच्यावर ठेवून देऊया. आणि हा जो ताट आहे असं उकळी ठेवायचा, झाकून ठेवायचं. आपण जसं मोदक वाफवतो किंवा ढोकळा, खमण ढोकळा वगैरे वाफवतो ना तसं छान असं 10 ते 15 मिनटं मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे. आता खिचू बरोबर खायला छान अशी आपण चटणी करूया. सुकी चटणी करायची आपल्याला. तर मी काय केलं आहे, हे शेंगदाणे घेतले, त्याला ड्राय रोस्ट केले आणि सालं त्याची काढून टाकली आहे. आणि 6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याला फक्त 2 थेंब तेलामध्ये मी परतून घेतलेले आहे. आता मिक्सी जारमध्ये आपण हे घेऊया. चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया आणि छान असा कलर येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. ह्या खिचूबरोबर ना अचार मसाला, जे लोणच्याचा मसाला असतो ना तो घेतात. पण जर आपल्याकडे लोणच्याचा मसाला नसेल ही चटणी आपण तयार करू शकतो. आता काय करायचं, मिक्सरमध्ये एकदम फास्ट करायचं नाही आहे.
आपल्याला मिक्सरमध्ये ऑन ऑफ करून मसाला वाटून घ्यायचा आहे, कारण आपण शेंगदाणे घेतले आहेत. जर तुम्ही फास्ट कराल ना तर शेंगदाण्याचं तेल सुटू शकतं. आपल्याला मसाला थोडा कोरडा पाहिजे, सुका पाहिजे. म्हणून काय करायचं, मिक्सी जार तुमच्याकडे जर पल्स मोड असेल तर पल्स मोडमध्ये करा, किंवा रिव्हर्स मोडमध्ये मिक्सर ऑन ऑफ करून आपल्याला हे मसाला हा वाटून घ्यायचा आहे. हा बघा, मी असा मसाला आपला हा वाटून घेतलेला आहे. हा बघा, आता हे साईडला ठेवूया. तर बघा 15 मिनिटांनी मी गॅस बंद केला आणि आपले हे खिचू छान असं शिजून निघालेलं आहे. हे बघा, आता मी प्लेटमध्ये घेते आहे. आणि हे तांदूळ घेताना ना मी साधे तांदूळ घेतले आहेत, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर बासमती तांदळाचं पीठ असेल ना तर ह्याचा टेस्ट आणि त्याचा सुगंध खूपच छान येतो. आता ना ह्याच्यावरती आपण काय करायचं, थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि जो आपला मसाला केलेला आहे ना तो असा स्प्रिंकल करायचा. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असं खिचू तयार झालेलं आहे. खायला खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. तर फ्रेंड्स हे बघा, छान मस्त गरमागरम गुजराती ब्रेकफास्ट, गुजराती खिचू तयार झालेला आहे. ते तुम्ही नक्की ट्राय करा. खायला खूप छान लागतं, खूपच भारी लागतं आणि करायला पण एकदम सोपं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. हा इझी आणि हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतं खायला. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.